तो म्हणजेच मनीष या खेळाडूला आपण पाहतोय. नॉनस्ट्राईकला आपण खेळाडू पाहतोय तो म्हणजे मिलन. हा खेळाडू आपण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. चांगली माहिती संघनायकाच्या माध्यमातून पोहोचली गेली नो डाऊट. आणि जेणेकरून मी म्हणेन संध्याकाळच्या वेळेमध्ये ही जी मुलं आहेत, घोडबंदर बॉईज, घोडबंदर म्हणा, घोडबंदर मास्टर्स म्हणा, ही जी मुलं आहेत खास करून याच मैदानावर सराव करत असतात. आणि त्या कारणाचं नक्कीच या मैदानाविषयी म्हणायचं गेलं तर कुठेतरी बेनिफिट आहे. कारण कुठल्या जागेवर चेंडू जर लँड केला तर चांगल्या प्रकारे बाउन्स मिळू शकेल, कुठे खाली चेंडू बसतोय. या जर विकेटचा विचार केला तर या विकेटविषयी चांगलं ज्ञान आहे आणि या आउटफील्डविषयी देखील चांगलं ज्ञान आहे. आणि सरावाच्या दरम्यान तर सर्वाधिक मजबूत खेळी कुणाची होते याकडे देखील लक्ष देऊन त्याप्रमाणेच नक्कीच त्या खेळाडूचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. घोडबंदर बॉईज, घोडबंदर या संघाकडून सामन्याला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा आलेल्या तमाम मायबाग प्रेक्षकांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोनच्या माध्यमातून जे श्रोते आम्हाला जुडले गेलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं देखील मैत्रीय चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. पहिला चेंडू एव्हरेज ड्राईव्ह केला गेला इनटू द गॅप. पहिल्या चेंडूवर येतोय दमदार चौकार. वेलकम बाउंड्री. चेंडूवर मात्र चौकारणं आपलं खातं खोलतोय, स्टार्ट करतोय आपल्या संघाच्या खेळीची. SP वाघमारे यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये आणि अमित तरे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये या चौकारासाठी. गोलंदाज आपण पाहतायत शहबाज हा गोलंदाज तुम्हाला पाहिजे. यावेळेस प्लेसमेंटच्या माध्यमातून फक्त चेंडूला डिफेन्स केला गेला, सिंगल मात्र या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. चांगलं क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं ऑफ साईडला ड्राईव्ह केला गेला. गॅपमध्ये जर आपण पाहिला तर मिड ऑफ अँड शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चेंडू मात्र खेळला गेला आणि अतिशय सुरेख चौकार अराउंड द कार्पेट आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजेच फलंदाज मनीष यांच्या बॅटमधून. चांगले स्टार्ट, चांगली सुरुवात. आतापर्यंत आपण 5 धावा या धावफलकावर पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा प्लेसमेंटच्या माध्यमातून सिंगल कन्वर्ट केला गेला. सुरुवात करतोय ती म्हणजे आपल्या खेळीची फलंदाज मिलन. मैत्री चषक 2022 मित्रांनो खूप जबरदस्त आयोजन सर्व गावाकडून. मी म्हणेन संपूर्ण पंचकृषीतून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. ही कौतुकाची बाब आहे. ॲव्हरेज नक्कीच चांगला बाउन्स प्राप्त होतोय गोलंदाजाला. गुडलेवरून चांगल्याच प्रकारे चेंडूला बाउन्स प्राप्त झाला. हा चेंडू मात्र मिस केला फलंदाज मनीष यानं. जवळजवळ आपण कालचा दिवस पाहिला तर कालचा शेवटचा सामना खास करून नवघर वर्सेस गोरसई यांच्या दरम्यान तर रंगला होता. त्यावेळेस तब्बल 3000 व्ह्यूअर्स स्पर्धा पाहत होते. मोठा फटका खेळण्याचा नाद, हा नाद पडला मात्र महागात. पहिला फलंदाज बाद. घोडबंदर बॉईज, घोडबंदर या संघाला मात्र पहिला झटका. थँक्यू. तर मित्रांनो जवळपास पहिला दिवस या स्पर्धेचा मैत्री चषक 2022 आणि पहिल्या दिवशी जर आपण ओव्हरऑल संपूर्ण दिवस जर पाहिला तर जवळजवळ 1.5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या पाहिली. कौतुकाची बाब आहे. चांगला रिस्पॉन्स मी म्हणेल या स्पर्धेला मिळाला पहिल्या दिवशी. कौतुक असेल मैत्री चषक 2022 साई श्रद्धा ग्रुपचं. कारण खूप चांगली मेहनत आणि मी तर म्हणेल त्या मेहनतीचं फळ मी म्हणेल पहिल्या दिवशी प्राप्त झालं ते म्हणजेच साई श्रद्धा ग्रुपला. तब्बल 1.5 लाख व्ह्यूअर्स आपण पहिल्या दिवशी पाहिले. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 6 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला फलंदाज आपण पाहिला तर बाद झाला क्लीन बोल्डच्या स्वरूपात. ॲव्हरेजचा इनसाइड आउटचा फटका खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त 1 धाव अंकित केली जाईल.
दी लाईफ विदाऊट गोल इज लाईफ विदाऊट मिनिंग. ध्येय नसल्यास जीवन हे निरर्थक आहे. ध्येय असायला हवं. ज्यावेळेस घोडबंदर संघाचा कर्णधार ज्यावेळेस मनीष पाटील सोबत चर्चा करत होता टॉस बॉक्समध्ये, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही या मैदानावर सराव करतोय, आमच्या फलंदाजाकडून चांगली बॅटिंग व्हायला हवी. तर नक्कीच एक ध्येय सेट केलं असेल की आपण खास करून गावदेवी कोलचे संघाच्या अगेन्स्ट खेळतोय आणि यावेळेस या संघासमोर किती टार्गेट सेट करायला हवं, एक ध्येय नक्कीच मी म्हणेल केलं असेल. ते म्हणजेच घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघानं षटक पूर्ण होते पहिलं. आणि पहिलं बॅटिंग पॉवर प्लेच्या आपण षटकात पाहिल्या तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर कमबॅक केलं ते म्हणजेच शहबाज या गोलंदाजानं पाठवलं मनीषला डगआउटमध्ये. 6 चेंडूंच्या खेळीच्या समाप्तीनंतर या गोलंदाजानं फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 1 गडी मात्र प्राप्त केला. धावसंख्या आपण 7 पाहतोय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण होते. नवीन गोलंदाज तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. यावेळेस जयेश पाहायला मिळतोय. आजचे जर आपण संघ पाहिले मित्रांनो तर आज घोडबंदर आणि गावदेवी कुलशेत हा पहिला सामना आपण पाहत आहोत. कृष्णाई कारिवली वर्सेस झुंजार कुलशेत हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. वाकलन आणि गावदेवी बाळकुम हा एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस वीर तानाजी दापोडे हा एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतायत पंच आपल्याला पाहायला मिळतं. त्या पहिल्या सामन्यामध्ये विशाल नाईक, त्यानंतर अशोक राऊत, त्यानंतर आपण पाहणार आहात पंच हेमंतजी ठाकूर, त्यानंतर विरलजी नायर. हे 4 पंचांची मांदियाळी या स्पर्धेसाठी लाभली गेलेली आहे. दिग्गज पंच आहेत. भरपूर मी म्हणेल अनुभव आहे. चला जास्त वेळ वाया जाणार नाही आहे याची दक्षता घ्या. लक्षात ठेवा एकतर सामना उशिरा सुरू झाला आहे आणि काल जर आपण पाहिलं तर काल जर विरल सर ते 2 सामने जर लवकर क्लिअर झाले नसते तर कदाचित बॅड लाईटचा आपल्याला सामना करावा लागला असता. तर प्लीज विनंती करतोय की या गोष्टीकडे आपण लक्ष द्या जेणेकरून आपण देखील पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करणार आहात. पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश करणार आहात तर त्यासाठी आपल्याला वेळ वाचवायचा आहे. दोन्ही साईडून आपण खेळतोय ही स्पर्धा. यावेळेस आपण पाहतायत पॉवर ऑफ पिचच्या बाजूनं गोलंदाजी करताना गोलंदाज जयेश यावेळेस उचली जास्त घेतोय. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र निघून जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता यष्टीरक्षकानं. मात्र 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळते मित्रांनो. तब्बल धावा लागलेल्या आहेत. त्या म्हणजेच 8 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मैत्री चषक 2022 आज माझ्यासोबत मनीष पाटील या ठिकाणी आहेत. मीरा भाईंदर नगरीचा बुलंद आवाज आणि भरपूर स्ट्रगल या मुलांना केलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केला होता. अप्पर कटच्या माध्यमातून मात्र शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये या ठिकाणी झेल उडाला देखील होता. मात्र अंतिम क्षणी तो झेल मात्र हातातून निसटला गेला. एक संधी मिळते पुन्हा खेळण्याची प्राप्त होते ती म्हणजे फलंदाज मिलन या खेळाडूला. धावसंख्या 1 धावफलकावर आपण धावा पाहतोय झालेल्या आहेत त्या म्हणजेच 9 धावा. यावेळेस मोठा फटका डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी शतरक्षक आहे प्रोटेक्शनसाठी. चांगले फील्ड चांगले फेकी. फक्त 1 धाव. 2 बॅटिंग पॉवर प्ले घेण्याची संधी प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये मिळणार आहे. पहिला बॅटिंग पॉवर प्ले आपण पहिल्या ओव्हरमध्ये घेऊ शकता. त्यानंतर आपल्या योग्य त्या वेळी आपण बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. 5 षटकांच्या आत यावेळेस ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला होता. मात्र शॉर्ट मिड विकेट त्या ठिकाणी सज्ज आहे. निवड मिळेल ती 1 धाव. शांत सुरुवात पाहायला मिळते घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाची. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजेच 11. असं वाटलं होतं की पहिलं बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच एक चांगला पॉवर दाखवेल घोडबंदर संघ. मात्र ती दाखवता आली नाहीये. आडव्या बॅटनं यावेळेस चेंडूला मात्र पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. फक्त 1 धाव अंकित केली जाईल. एक सी गाडी आगे बढ़ती हुई, एक सी टीम आगे बढ़ती हुई. घोडबंदर बॉईज घोडबंदर. एकनच मात्र ज्या 1 धावेला क्रिकेटचं लाईफलाईन असं म्हटलं जातं आणि त्याच लाईफलाईनला या ठिकाणी जिवंत ठेवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 12.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, मिस करतोय हा चेंडू. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावफलकावर आपण धावा पाहतोय 12 धावा. सुरुवात मी तर म्हणेल एक चांगली सुरुवात येणं गरजेचं होतं, कारण सुरुवात खूप मौल्यवान असतं. लक्षात ठेवा, सुरुवात जर तुमची चांगली झाली तर शेवट देखील तुमचा चांगला होतो, हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहिला, पहिलं षटक त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये फक्त मात्र 7 धावा आल्या. त्यानंतर जयेशच्या दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 5 धावा. कोणी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. मैत्री चषक 2022चा हा रणसंग्राम. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत. रंग रंगाचे टी शर्ट घालून मैत्री चषकची शोभा वाढविता. काय मारता चौकत काय मारता नये नये प्राईज जिंकता. रंग रंगाचे टी शर्ट घालून मैत्री चषकची शोभा वाढविता. आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मैत्री चषकचा दरारा. पोरबंदर गावाची पोरं मिळून मैत्री चषक भरविलाय. गावागावात लोक जमलाय मैत्री चषकला नुरायला. गावागावात लोक जमलाय मैत्री चषकला नुरायला. थँक्यू डीचे. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. मित्रांनो, मैत्री चषक 2022 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 12. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर जी सुरुवात घोडबंदर बॉईज घोडबंदर संघाकडून अपेक्षित केली होती ती सुरुवात दिसत नाही आहे. धाव फलक मोठा दिसणं खूप गरजेचं आहे. अनेक पारितोषिकं लागली गेलेली आहेत. अजय तरे यांच्याकडून देखील प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तर अमित तरे यांच्याकडून देखील आपण मगाशी पाहिलं तर जवळपास 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. प्रत्येक षटकाराला देखील 500 रुपये आहेत आणि लागोपाठच्या 3 षटकारांना देखील 500 रुपये आहेत. 3000 रुपये आहेत. अमित तरे मित्रांनो, या मुलाविषयी म्हणायचं गेलं तर या मुलानं सदैव मित्र म्हणे सातत्यानं नेहमी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू, पुरेपूर फायदा, लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसतोय. जेलबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाला. थँक्यू डीचे. हा प्रोत्साहन वाढवण्याचं काम वारंवार घोडबंदर बॉईज घोडबंदर साठी केलं जात आहे. अजय तरे यांच्याकडून चौकार मारा किंवा षटकार मारा, रोख रक्कम 100 रुपये घेऊन जा. तर अमित तरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये असतील. तर लागोपाठ 3 षटकार जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 3000 रुपये आपल्याला दिली जाईल. अमित तरे या नक्कीच मुलाविषयी चर्चा केली जाईल. घोडबंदर मास्टर्स असू द्या, घोडबंदर बॉईज घोडबंदर असू द्या, सातत्यानं प्रोत्साहन देण्याचं काम या मुलानं केलेलं आहे. आणि एक सर्वात मोठी स्पर्धा पुन्हा एकदा या घोडबंदरच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमितची हे देखील विसरता कामा नाही आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा. 6 षटकांचा सामना आहे आणि या कारणास्तव कदाचित थोडंसं गेम प्लॅन वेगळा असेल घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाचा. यावेळेस पंचांचा वाईटचा इशारा पंच आपण पाहतायत अशोक राऊत त्या ठिकाणी आहेत. 1 मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर जवळजवळ 2 विकेट घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाच्या पडलेल्या आहेत. चिक सन्माननीय केशवजी गरज यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही साई श्रद्धा ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू भारतजी. ॲक्शन स्पीक लाउड दॅन वर्ड्स. नक्कीच मी तर म्हणेल कृती ही शब्दापेक्षा जास्त सांगून जाते आणि यावेळेस कृती करणं घोडबंदर बॉईज घोडबंदर संघासाठी खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजनमध्ये अतिशय सुरेख फटका, मात्र त्या ठिकाणी शतरक्षक आहे. 1 धाव फक्त अंकित केली जाईल. या 1 मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलक आपण पाहतोय 14 धावा अपेक्षा असेल. जयेश घरत आपण पाहिला
नक्कीच अपेक्षा केली असेल की माझा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. ॲज अ कर्णधार म्हणून मला धावफलकावर मॅक्झिमम 50 ते 60 धावा हव्या आहेत. मात्र त्या व्हायला हव्यात, त्या धावा व्हायला हव्यात. यावेळेस लेट कटच्या माध्यमातून पॉईंटच्या रिझनमध्ये हा फटका खेळला जातोय. विक्रम घरात या खेळाडूला आपण पाहताय, जुना आणि जाणता अनुभवी, ज्याच्याकडे मी तर म्हणेन अनुभवाचा भंडार आहे, असा एकमेव खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जो खास करून ओपन क्रिकेटला देखील तितकंच प्राधान्य देतोय, त्याप्रमाणे मास्टर्स क्रिकेटला देखील तितकंच प्राधान्य देतोय. तो विक्रम घरत, ज्याच्या नावावर या वर्षामध्ये एक मॅन ऑफ द सिरीज आहे. यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवेत, शतरक्षक त्या ठिकाणी आहे स्वतः संघनायक. इथे मात्र जवळ दुसऱ्या एफर्टमध्ये हा झेल पकडला गेला. तिसरा धक्का बसतोय घोडबंदर बॉईज या घोडबंदर संघाला. बेबीस्टार ग्रुपनी गावदेवी ग्रुपनी मॅचीला हातभार लाविला, आमच्या मॅचीला हातभार लाविला. घोडबंदर मास्टरनी घोडबंदर बॉईजनी मॅचीला हातभार लाविला, आमच्या मॅचीला हातभार लाविला. स्टार बॉईजनं साई गणेशचे पोरांदू पक्की मेहनत केली. मनस्वी ग्रुपनी जय मल्हार ग्रुपनी चषकची शोभा वाढविली. हा आमच्या गावाच्या मैदानावर आज क्रिकेटचा Thank you. सोहळा सजला. यावेळेस आपण पाहतोय तर घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाला मात्र गावदेवी कोळशेद या संघानं मात्र लागोपाठ धक्के देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरूच ठेवलेलं आहे. मात्र या धक्क्यातून सावरणं घोडबंदर बॉईज संघाला खूप गरजेचं आहे. सुरेख चेंडू यावेळेस ब्लॉक होता चेंडू, मात्र हा चेंडू जवळपास फाईनच्या दिशेनं वेगानं निघून जातोय का, हा चेंडू अडवला जाईल का. मात्र अंतिम क्षणी आपण पाहतोय तर चेंडू ओलांडतोय सीमारेषा, येतोय हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. ड्रिंक ब्रेक आपण या ठिकाणी घेतोय. तर चला ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. मित्रांनो, नेहमी म्हटलं होतं की पाणी आणि वाणी ही माणसाची चांगली असायला हवी. तर प्लीज ड्रिंक बॉय. मैत्री चषक 2022चा रणसंग्राम 23 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात मित्रांनो, आणि 23 तारखेच्या पहिल्या दिनी आपण पाहिलं जवळपास 1.5 लाख व्ह्यूवर्स आपण या पहिल्या दिवशी पाहिले होते. पुन्हा एकदा या यूट्यूबच्या माध्यमातून जुडलेल्या तमाम श्रोत्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कुठेही कोणीही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा मैत्री चषक 2022चा हा रणसंग्राम. तत्पूर्वी आपण घेऊया या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. मैत्री चषक जोरानं हाय, आई सदा या ग्रुपवाल्यांचो मैत्री चषक भरविला. घोडबंदर गावाच्या मैदानावर मैत्री चषक जोरानं हाय, आई सदा या ग्रुपवाल्यांचो मैत्री चषक भरविला. गावागावात लोक जमलाय मैत्री चषकला नुरायला, गावागावात लोक जमलाय मैत्री चषकला नुरायला. गावागावाचा लोक जमलाय न मैत्री चषकला नुरायला, गावागावाचा लोक जमलाय न मैत्री चषकला नुरायला. थँक्यू डीजे. मैत्रीचं नाव काय ठेवू? स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील, मन ठेवलं तर कधीतरी तुटेल. मग विचार केला, विश्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील. मैत्री चषक 2000 मध्ये पुन्हा एक 2022 मध्ये आपलं समस्त प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा या धावफलकावर झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. म्हणायचं गेलं
तर जवळजवळ 6.33च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, तो म्हणजेच घोडबंदर बॉईज घोडबंदर. ह्यावेळेस नक्कीच थोडंसं गेरअप होणं घोडबंदर या संघाला खूप गरजेचं आहे. थोडंसं आक्रमक पवित्र धारण करणं हा घोडबंदर संघाला गरजेचं आहे, कारण माणसाला नेहमी काळाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. आणि जी परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाची, त्या परिस्थितीनुसार मी तर म्हणेन खेळणं देखील गरजेचं आहे. आतापर्यंत आपण विचार केला 3 षटकं पूर्ण, 19 धावा धावफलकावर आणि 3 फलंदाज बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाची. SP वाघमारे यांच्याकडून चौकारासाठी 200 रुपये आहेत. अमित तरे यांच्याकडून षटकाराला प्रत्येक षटकाराला 500 रुपये, तसेच लागोपाठचे 3 चेंडू 3 षटकार 3000 रुपये. त्यानंतर अजय तरे यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकाराला 100 रुपये. ह्यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस अँगलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू मिस होतोय. पंचांना विनंती करतोय, जी पाण्याची बॉटल आहे 30 यार्डच्या आतमध्ये मिड विकेट रिझनमध्ये, शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये स्क्वेअर लेग पंच, ती पाण्याची बॉटल प्लीज आपण उचला. तुम्हाला पाणी लागला कोळशेत तर आम्ही तुमच्या जवळ तो पाणी आणून देऊ, मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉटल ठेवू नका. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळते मित्रांनो 19 धावा, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. गोलंदाज आपण पाहतोय जयेश आपल्या स्पेलमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस काय करायचं होतं, काय चेंडू दिसला नव्हता का, की हा द्विदिवस मनस्थितीमध्ये खेळलेला हा फटका कदाचित खेळायचा असेल, त्या कारणास्तव कदाचित हा चेंडू फ्लॅश झाला नाहीये. चेंडूकडे फक्त पाहत राहिला, मात्र चेंडूनं वेध घेतला तो यष्टीचा. चौथा धक्का बसतोय घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाला. परततोय डगआउटमध्ये फलंदाज म्हणजे अर्जुन. काय मारता चौकत काय मारता नये नये प्राई जिंकता. रंग रंगाचे टी शर्ट घालून मैत्रीच्या शर्टची शोभा वाढविता. काय मारता चौकत काय मारता नये नये प्राई जिंकता. थँक्यू डीजे. आपण ऐकत आहात मैत्री चषक 2022चं टायटल सॉन्ग, जे सॉन्ग बनवलेलं आहे रणजितजी किणी साहेबांना, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. ह्यावेळेस नक्कीच जो विकेटचा मी म्हणेन विकेट पडण्याचा जो पवित्र लागोपाठ आहे तो कुठेतरी थांबायला हवा, तो थांबत नाही आहे. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक मात्र विकेटवर विकेट गावदेवी कुलशेत संघाच्या प्रत्येक गोलंदाजानं घेतलेल्या आहे. तर एक स्थिर खेळी पाहायला मिळत नाही आहे. एक चांगली पार्टनरशिप घोडबंदर बॉईज घोडबंदर संघाकडून दिसायला हवी होती, ती दिसत नाही आहे. मात्र कौतुक करेल मी कुलशेत या संघाचं, कारण वेळोवेळी विकेट वेळोवेळी इंटरवल खास करून पाहायला मिळाले. यावेळेस बॅकफुट लावून बॅकलिपचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जातोय शॉर्ट मिड रिझनमध्ये. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. कदाचित चेंडू बॅटला लागून हा चेंडू गेला होता. धावसंख्या 1 मात्र भरपूर काळानंतर मात्र पुढे वाटचाल करते, तब्बल पोचते, ते म्हणजेच 20 या धावसंख्येवर. जयेश या गोलंदाजाविषयी म्हणायचं गेलं तर पहिलं षटक जयेश हाताळलं होतं, तब्बल 5 धावा दिल्या होत्या या गोलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू यष्टीच्या मागे निघून येतोय. विक्रम घरात ज्याच्या नावावर अनेक षटकार आहेत, बालकुमच्या नगरीविषयी म्हणायचं गेलं, एक कोळशेच्या नगरीचा इतिहास म्हणायचा गेला तर मालजेपाड्याच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये ज्यावेळेस 21 धावेची गरज होती, त्या 21 धावा याच विक्रम घरातनं बनवल्या होत्या, ते देखील विसरता कामा नाही आहे. आणि तोच विक्रम घरात तुम्हाला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळेस प्लेसमेंटच्या माध्यमातून इनटू द गॅप चेंडू मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय, दन 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 सीमारेषा पार येतोय हा शानदार विक्रम घरत यांच्या बॅट मधून चौकार. आणि SP वाघमारे यांच्या माध्यमातून मात्र या चौकारासाठी मिळत आहेत ते म्हणजे रोख रक्कम 200 रुपये. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नंदलाल तरे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
तर त्यांचं देखील इथे आम्ही सरचे स्वागत करतोय. वेलकम सर, सुप्रभात, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते 24 धावा. विक्रम या खेळाडूला मात्र नक्कीच मी तर म्हणेल विक्रम करून दाखवावा लागेल. एक शांत डोक्याची खेळी करून दाखवावी लागेल आणि मी तर म्हणेल एक मोठी पारी आपल्या घोडबंदर संघासाठी खेळावी लागेल. यावेळेस बॅकफुटला येऊन अकडू टप्प्याचे या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. डेंजर झोन मध्ये विक्की आहे, त्या ठिकाणी परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात एक मोठा धक्का बसतोय घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाला. विक्रम देखील परततोय डगआउट मध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये मैत्रीच्या शक्ता दरारा घोडबंदर गावाची पोरं मिळून मैत्रीच्या शक्का भरविलाय. गावागावात लोक जमलाय मैत्रीच्या शकला नुरायला. 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 जयेश घरत, धन्यवाद. डीजे स्वतः संघनायक आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कारण जयेश घरतनं मगाशी म्हटलं होतं की सराव आम्ही नेहमी करतोय आणि सरावाने मित्रांनो मनुष्यास कुशलता प्राप्त होते. जर तुम्ही सराव करताय तर तुमच्यामध्ये कुशलता असणं खूप गरजेचं आहे. मात्र ती कुशलता घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघामध्ये पाहायला मिळाली नाही आहे. लागोपाठ आपण पाहिलं तर विकेटवर विकेट. धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा या धावफलकावर झालेल्या आहेत. एका साईडला आपण गावदेवी कोळशेदास संघ पाहतोय, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय घोडबंदर बॉईज घोडबंदर हा संघ. प्रथम नाणेफेक जिंकून आपण पाहिलं तर गावदेवी कोळशेद या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्राचारण केलं या घरच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी. मात्र फलंदाजी करताना आपण पाहिलं तर तब्बल 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत तब्बल 5 विकेट पडलेल्या आहेत घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाच्या आणि 24 धावा या धावफलकावर झालेल्या आहेत. पुढचा सामना कृष्णाई कारिवली वर्सेस झुंजार कोळशेत. तर प्लीज कॅप्टन आला असाल तर टॉससाठी या. फुल ऑफ लेंथ डिलेव्हरी. यावेळेस वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. अशोक राऊत आपण पाहतायत या सामन्यासाठी पंच म्हणून. त्यानंतर विशाल नाईक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अकुड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जयेशनं केला होता. बॅट अँड पॅडच्या मधून मात्र हा चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जवळपास आपण विचार केला मित्रांनो गोलंदाजीचा तर शहबाज म्हणा, जयेश म्हणा, वीरू म्हणा, त्यानंतर पुन्हा एकदा जयेशचं षटक जर आपण पाहिलं तर पहिले षटक 7 धावा. यावेळेस मोठा फटका. काय हा फटका क्लिअर करेल का सीमारेषा? यस, येतोय 6 धावेचा हा दमदार फटका जयेशच्या मात्र बॅटमधून. तर SP वाघमारे यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये. तर नक्कीच अजय तरे यांच्याकडून देखील रोख रक्कम 100 रुपये या फटक्यासाठी दिले जातील. खास करून जयेश घरत या खेळाडूला लेट फॉर अपडेट. नक्कीच मी कौतुक करेन जयेशचं, कारण उशिरा का होईना मात्र यावेळेस त्या धावेची गरज आहे घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाला आणि त्या धावा जयेश घरत यांच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्येचा वेग मात्र वाढतोय. तब्बल संघ पोहोचतोय तो म्हणजे 31 या धावसंख्येवर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला काऊ कव्हर बाउंड्रीच्या वरून जयेश घरत यांच्या बॅट मधून होतोय हा दुसरा दमदार षटकार. 6 धावा म्हणजे 2 चेंडूंचा विचार केला आपण तर आतापर्यंत जयेशनं मात्र 12 धावा धावफलकावर वाढवलेल्या आहेत. संघ मात्र यावेळेस हनुमंताप्रमाणे उडी घेताना तब्बल पोहोचतोय तो म्हणजे 37 या धावसंख्येवर. आणखीन या चेंडूवर जर षटकार आला तर SP वाघमारे यांच्याकडून 1000 तर अमित तरे यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये दिली जाईल.
काय बॅटिंग करतोय, कौतुक रे नक्कीच या ठिकाणी मी खास करून जयेश घरत या खेळाडूचं. यावेळेस मात्र बॅटला ब्रश करून चेंडू जातोय एसटीच्या मागे. एकदा या ठिकाणी पूर्ण केली. सुरेख फलंदाजी मी तर म्हणेल खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर आपण पाहतोय 7व्या क्रमवारीवर जयेश खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक 5 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. का जयेश पुढे आला नाहीये हा विचार नक्कीच घोडबंदर गावातील ग्रामस्थ करत असतील, जे लाईव्ह असतील, मॅच पाहत असतील, ते विचार नक्कीच करत असतील की या खेळाडूला पुढे का काढलं नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय, धावफलकावर पाहायला मिळत आहेत मित्रांनो तब्बल 38 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. यामध्ये आपण जर पाहिलं जयेश घरत यानं 4 चेंडूमध्ये 13 धावा बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. त्यामध्ये आपण पाहिलं 2 उत्तुंग षटकार जयेशच्या बॅटमधून आपण पाहिले. यावेळेस इथे मात्र काय याची आवश्यकता होती का, कारण षटक क्रमांक 5 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ही तर मी म्हणेन सर्वात मोठी चुकी, कारण एका साईडून मी तर म्हणेन धावफलक बरोबर त्या वेगानं वाढत होता, मात्र तो वेग धावफलकाला देण्याचं काम जयेश घरतनं केलं होतं. तोच जयेश घरत यावेळेस आपण पाहतोय तर रनआउटच्या स्वरूपात परततोय डगआउटमध्ये. गावदेवी ग्रुपनी मॅचीला हातभार लाविला. आमच्या मॅचीला हातभार लाविला. घोडबंदर मास्टरनी घोडबंदर बॉईजनी मॅचीला हातभार लाविला. आमच्या मॅचीला थँक्यू डीजे. नक्कीच सर्वांचं सहकार्य मोलाचं ठरलेलं आहे. घोडबंदर मास्टर्स, घोडबंदर यंगस्टर्स, घोडबंदर बॉईज, त्यानंतर म्हणायचं गेलं घोडबंदर ग्रामस्थ. यावेळेस सुरेख फाटका, मात्र त्यावेळेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. कोणतीही चुकी होत नाहीये. आणखीन एक फलंदाज झेलबादच्या स्वरूपात परततोय डगआउट मध्ये. पक्की मेहनत केली मनस्वी ग्रुपनी, जय मल्हार ग्रुपनी चषकची शोभा वाढविली. आमच्या गावाच्या मैदानावर आज क्रिकेटचा सोहळा सजलाय. काही संताये ग्रुपवाल्यांचो मैत्री चषक भरविला. आमच्या गावाच्या मैदानावर आज क्रिकेटचा सोहळा सजलाय. काही संताये ग्रुपवाल्यांचो मैत्री चषक भरविला. गावागावात लोक थँक्यू. मैत्री चषक 2022 मध्ये पुण्याच्या सर्वांचं इथे हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 38 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाच्या. आणि तब्बल जर आपण पाहिलं मित्रांनो तर जवळजवळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 विकेट घोडबंदर संघाच्या गेलेल्या आहेत. जयेश घरत ज्यानं खास करून मी तर म्हणेल उशिरा का होईना मात्र चांगली फलंदाजी करण्यासाठी सुरुवात केली होती, मात्र त्याच जयेश घरत आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होताना आपण पाहिलं. त्यानंतर लगेचच मात्र जयेशच्या पाठीपाठी आपण पाहिला तर केतन देखील परततोय डगआउटमध्ये. तर विकेटचा जो सिलसिला आहे, विकेट पडण्याचा जो सिलसिला आहे, तो सिलसिला मात्र गावदेवी कोळचे संघानं रेग्युलर ठेवलेला आहे. प्रामुख्यानं त्याच गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे प्रत्येक गोलंदाजानं, कारण प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला आपण तर प्रत्येक गोलंदाजाच्या नावावर मात्र विकेट आहेत. शहबाज म्हणा, जयेश म्हणा, वीरू म्हणा, त्यानंतर खास करून हा 6वा आपण षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय अमित चेक. या ठिकाणी कारिवली संघ हजर झालेला आहे, तर विनंती करतोय पप्प्या खारीक आपण प्लीज VIP टाईप्समध्ये यायचे. आणि नीलम नाईकजी जर आले असतील आपण देखील VIP टाईप्सवर यायचे विनंती असेल. ओव्हर टू भारत सर. तर इथे आपण पाहताय तर कैलास पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मॅन फ्रॉम गौराईपाडा, तर त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम कैलास. सामना मात्र इथे आपण पाहतोय या 2 संघांच्या माध्यमातून घोडबंदर संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, कोळचे संघ क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वेगानं धावतोय. चेंडूला अंतिम क्षणी फील्ड केला गेला. फेक येईपर्यंत काय या 3 धावा होतील का, मात्र इथे आपण पाहिलं तर अखोड फेकी पाहायला मिळते आणि याचा फायदा मात्र नक्कीच घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाला प्राप्त होतोय. मिळतात या फटक्यावर त्या 3 धावा. 3 मात्र संघ तब्बल पोचतोय, तो म्हणजे 41 या धावसंख्येवर. अजूनही आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 5 चेंडूमध्ये मी तर म्हणेल 10 धावा, 10 ते 15 धावा. 10 धावा खूप होतील,
मात्र 10 धावा यायला हव्यात. तर एक चांगली मॅच मी तर मला आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. कारण एका साईडला आपण गावदेवी कोळशेचा संघ म्हणतोय आणि या संघामध्ये देखील मोठमोठे खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. अजित सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. कविश, कृष्णा सारखा एक खेळाडू खास करून या संघामध्ये. अमित, त्यानंतर आपण पाहिलं प्रफुल्ल, हा एक मोठा खेळाडू खास करून या कोळशे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमोल आहे, हा देखील एक मोठा खेळाडू म्हणून गणला जातो या संघामध्ये. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला आला होता आणि बीच सेपमध्ये हा स्ट्रोक या ठिकाणी कन्वर्ट करायचा होता ऑन साईडला, मात्र चेंडू मिस करतोय फलंदाज. या ठिकाणी आपण पाहतोय सागर. वीरू आहे, जयेश आहे, सचिन आहे, हे मोठमोठी मित्रमंडळीने खेळाडू आहेत गावदेवी कोळशे या संघामध्ये. त्या कारणाचं नक्कीच मला तरी वाटते की 50+ ही धावसंख्या व्हायला हवी. धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो, धावा झालेल्या आहेत 41 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसतोय. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला होता, मात्र अंतिम क्षणी आपण पाहिला तर चेंडू मात्र हातातून निसटला गेला. 2 धावा या ठिकाणी अंकित होत आहेत. 2 धावेनं मात्र संघ तब्बल पोहोचतोय घोडबंदर बॉईज घोडबंदर हा 43 या धावसंख्येवर. 43 लॉस ऑफ 7 विकेट ऑन द बोर्ड. 7 गड्यांच्या मोबदल्यात 7 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाच्या. यावेळेस बॅकफुटला जाऊन लॉफ केला गेला, चेंडू मात्र जातो या लॉंग लेग रिझन मध्ये. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. सन्माननीय श्री सचिनजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. काश्मीर परिसरातील आमचे स्थानिक नगरसेवक आदरणीय सन्मान्य सचिन केसरीनाथ म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर आम्ही समालोचक कक्षातर्फे आणि कमिटीतर्फे त्यांचं या ठिकाणी वेलकम सर, वेलकम. तर नक्कीच आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटचा महासंग्राम या घोडबंदरच्या मैदानामध्ये कालपासून सुरू झालेला आहे. या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय सन्मान्य या शहराचे उपमहापौर सन्मान्य चंद्रकांतजी वैते साहेब यांच्या शुभ हस्ते झाला होता. बॅक टू द भारत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच मी मैत्री चषक 2000 मध्ये आपलं सरचे स्वागत करतोय. सामन्याच्या दिशेने मित्रांनो वळतोय. शेवटचं षटक, धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा धावफलकावर. अजूनही आपण पाहिलं 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू मात्र उचली जास्त घेतोय, चेंडू बॅटला निघून जातोय, तो म्हणजेच ऑफ साईडला लेग बायचा इशारा देतोय पंचांचा. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 45 धावा. शेवटचा चेंडू, षटकार आला तर 51 धावसंख्या, चौकार आला तर 49 धावसंख्या. मात्र शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील? घोडबंदर बॉईज घोडबंदर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्ट्राईकवर आपण फलंदाज पाहत आहेत अभि या खेळाडूला, ज्याच्या बॅटमधून आपण फटका देखील हॅलो 3चा हॅलो चिक. यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय अभिच्या बॅट मधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि मात्र बघता बघता या ठिकाणी 3 धावा देखील पूर्ण झाल्या. शेवटच्या चेंडूवर चौकार नाहीये, मात्र मौल्यवान 3 धावा प्राप्त केल्या घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघानं. आणि या 3 धावेनं मात्र संघ तब्बल पोहोचला गेला 48 या धावसंख्येवर. 49 धावेचं आव्हान या ठिकाणी गावदेवी कोळशे त्या संघासमोर दिलं जात आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्र बॉक्स लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय निलमजी नाईक आणि उत्कृष्ट असे क्रिकेटपटू यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्यांची मॅच असल्याकारणाने आपण त्यांना पुन्हा एकदा व्यासपीठावर जाण्याची विनंती करूया. आणि आपण सन्माननीय सचिनजी म्हात्रे यांना विनंती करूया तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल येणार आहे. तर संघ तयार असेल झुंजार स्पोर्ट्स कोलशेत आणि कृष्णाई कारेवली, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती करण्यात येते की आपण टी-शर्ट्स कॅरी करायचे आहेत आणि टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. कृष्णाई कारेवली हा संघ या ठिकाणी आलेला आहे. मी विनंती करतो झुंजार स्पोर्ट्स कोलशेत
संघ जर आला असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायचे, जेणेकरून टॉस क्लिअर केला जाईल. जाऊया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. सज्ज आहेत नंदलालजी तरे आणि भारतजी राऊत. थँक्यू मनीष. 48 धावा धावफलकावर 49 धावा करायच्या आहेत. त्या म्हणजेच गावदेवी कुलशेद या संघाला या ठिकाणी आपण पाहतो आहेत व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मास्टर्स धीरज तरे, हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, काय या 49 धावा पूर्ण केल्या जातील का गावदेवी कुलशेद या संघाच्या माध्यमातून, की घोडबंदर बॉईज घोडबंदर ज्यांचं घरचं मैदान आहे, या घरच्या मैदानावर कुलशेद संघाला या धावा काढण्यासाठी हा संघ अडवेल का? ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस मायक्रोफोनवर येतील माझे साथी समालोचक नंदलाल तरे. थँक्यू भरत. आमचे जवळचे मित्र आहेत भरत राऊत पांजो, अतिशय चांगल्या प्रकारचं समालोचक, अतिशय चांगल्या प्रकारचा इतिहास त्यांनी जो जमा करून ठेवलेला आहे. तर नक्कीच आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करूया. या ठिकाणी पाहायचा झालं साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर यांच्या मार्फत अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, घोडबंदर बॉईज घोडबंदर मास्टर आणि घोडबंदर ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने एवढी मोठी स्पर्धा पार पडते. मित्रांनो, तुम्हाला मी काल म्हणालो होतो घोडबंदर गावाविषयी. घोडबंदर एक ऐतिहासिक गाव, शिवपदस्पर्शानं पावन झालेली भूमी, ही म्हणजे आमचे किल्ले घोडबंदर गाव. इंदूर उदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते घोडबंदर शाखेचं उद्घाटन 10 जानेवारी 1972 साली झालं होतं. घोडबंदर गावचं जर तुम्हाला भौगोलिक परिस्थिती पाहायचं असेल तर पूर्वेला जर पाहिलं तर तुम्ही पूर्वेला मुंबई अहमदाबाद असा महामार्ग घोडबंदर गावाला लगत जोडलेला आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर बँड्रापासून जर ठाण्यापर्यंत तर तुम्ही घोडबंदर नावचे काय ऐकता ते नाव तुम्ही घोडबंदर रोड काय ऐकता. तर मित्रांनो, घोडबंदर बँड्रापासून येणारा जो मुंबईकडून येणारा रोड, हा रोड जेव्हा वेस्टर्न हॉटेलला लगत होऊन जेव्हा घोडबंदर गावातून जायचा आणि तो पुन्हा ठाण्याला जायचा, म्हणून या गावाला या रोडला घोडबंदर रोड असं नाव पडलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर वसई खाडी लगतच या आमचं डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. प्रथम तुम्ही जर पाहिलं तर मुंबईमध्ये जर उंच डोंगर, सिमेंटचे डोंगर झालेले आहेत, तर त्याचं सारांश जर पाहिलं तर 70% जी रेती गेलेली असेल ती त्या घोडबंदरमधून गेलेली असेल. तर एक जबरदस्त असं स्पर्धेचं आयोजन व्यासपीठावर विराजमान राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमॅन आणि या गावचे माजी नगरसेवक आदरणीय सन्मान्य केशवरामभाऊ गरज साहेब, घोडबंदर मास्टरचा खेळाडू, आघाडीचा खेळाडू भरत भाऊराव वैती, हेमंत वैती, परशुराम वैती, तसंच घोडबंदर मास्टरचे संघनायक धीरज तरे, उद्योजक प्रदीप पेडवेकर आणि आताच विराजमान झालेले काश्मीरा परिसरातील एक स्थानिक नगरसेवक आदरणीय सन्मान्य सचिन केशीनाथ म्हात्रे सरांचा आम्ही या सर्वांच्या वतीनं सर्वांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आजचा दिवस जर पाहिला तर आता पहिला सामना या ठिकाणी घोडबंदर वर्सेस कुलशेद या दोन्ही संघामध्ये सुरू आहे. 48 धावा कुठल्या होत्या? त्यांनी 6 षटकामध्ये 48 धावा केलेल्या आहेत, म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी ठेवली होती. तर नक्कीच आता सामना सुरू होईल तेव्हा 6 षटकामध्ये 49 धावा कुठटायच्या आहेत. पाहायचं आहे घोडबंदर संघ कुठल्या प्रकारे आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर कुठल्या प्रकारे कुलशेद संघाला रोखतोय, की कुलशेद संघ हा सामना पार करतोय. ते नक्कीच पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडून दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. एकीकडे पाहायचं झालं तर या ठिकाणी पाहायचं झालं तर पंच म्हणून विशाल कैलास यांना मी विनंती करतोय. तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. एकीकडे पाहायचं झालं तर पंच म्हणून अशोक राऊत आणि दुसरीकडे पाहायचं झालं तर ओमप्रमध्ये गोरदेव संघाचा माजी संघनायक विशाल नाईक. एक जबरदस्त अशी स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम. आमच्या व्यासपीठात जयेश घरत आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन, उंच पुरा गोलंदाज, भरपूर अनुभव.
जयेश राईट डावकुरा फलंदाज अजित जयेश. आता तर चेंडू या ठिकाणी पाहता झाला तर चेंडू जातोय तो ऑफसाईडला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण करतात श्री गणेशा करतायत. 6 षटकामध्ये 49 धावांची आवश्यकता पाहायचं कुठल्या प्रकारे पूर्ण करतात. श्री गणेशा होतोय. चेंडू संपतोय. पहिला धाव होते 1. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. जयेश टू जयेश राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. आता तर चेंडू गोलंदाजच्या बाजूनी चेंडू जाते. चेंडू जाते तो ऑन साईडला आणि ऑन साईडचं क्षेत्ररक्षण चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावना संघाची धावसंख्या होती ती 2 या धावसंख्येवर. नक्कीच घोडबंदर संघाला या ठिकाणी टिचून गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा जयेश. आता तर चेंडू एक डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढ. क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं झालं मित्रांनो तर तंत्रशुद्ध पद्धतीने खेळून काढते. चेंडू जाते तो सिलिमिडॉनला आणि सिलिमिडॉनचा क्षेत्ररक्षण चेंडू फील्ड करेपर्यंत धावा होत आहेत त्या 3 बिनबाद 3. रवी तरे घोडबंदर मास्टरचे आघाडीचा गोलंदाज फिरकी गोलंदाज. आता तर चेंडू या ठिकाणी पाय झालं तर कार्पेट ड्राईव्ह होते. चेंडू जाते तो लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये एकदा पूर्ण होते. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलता येत नाही आहे मात्र त्याचा पूर्ण फायदा घेत आहेत. 2 धावा येतात. चांगली रनिंग बिटवीन विकेट आणि 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 5 धावसंख्येवर. 5 रन्स विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक हाताला जात आहे. 4 चेंडूमध्ये 5 धावा देतात. जयेश पूर्ण टिचून गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी. तुम्ही स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतायत. आता तर चेंडू या ठिकाणी चेंडू बॅटवर घेतात. चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या आतमध्ये पकडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते मात्र 2 धावेसाठी रोखू शकत नाही आहेत. 2 धावा येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 7. शेवटचा चेंडू 5 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या. पहिलं षटक. गोलंदाजीचा दबाव मात्र कायम ठेवलाय जयेशाने. कुठल्याही प्रकारची मुभा अजूनपर्यंत दिलेली नाही आहे फलंदाजांना. आता तर चेंडू या ठिकाणी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला एसटीच्या मागे फेकायचं होतं. षटक संपते. पहिलं धावसंख्या आहे ती बिनबाद 7. एक चांगलं क्षेत्ररक्षण. 6 चेंडू 6 क्षेपणास्त्र जयेशने वापरली पण कुठल्याही प्रकारची मुभा त्यांनी पाहिलं होतं का. आता जेव्हा जयेश फलंदाजी करतोय त्याला कुठल्या प्रकारे बांधून ठेवायला लागेल तिचं राजनीती त्यांनी तिकडे वापरली आणि षटक संपते. पहिलं धावसंख्या आहे ती बिनबाद 7. मैत्रीच्या शक जोरानं हाय साई सदा या ग्रुपवाल्यांचो मैत्रीच्या शक भरविला. घोडबंदर गावाचे मैदानावर मैत्रीच्या शक जोरानं हाय. आता चेंडू शिल्लक आहे 30. धावा पाहिजे 42. 30 चेंडू आणि 42 धावा. गोलंदाजसाठी येतोय नवीन गोलंदाज वैभव. वैभव पाहायचं आपल्या गोलंदाजीमध्ये काय प्रात्यक्षिक दाखवतोय ते स्वतःच्या होम ग्राउंडवर. स्ट्राईकला अजित आणि नॉन स्ट्राईकला पाहिजे जयेश. सलामीची जोडी. षटक संपते. पहिलं धावसंख्या ती बिनबाद 7. आता नंबर 2 ला गोलंदाजसाठी येतात वैभव. मिलिंद म्हात्रे व त्यांच्या सहकार्यामार्फत एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन. मैत्री चषक 2022. रोख रक्कम 1 लाख रुपये. आताचा फुलटच प्रकारचा चेंडू. चेंडू जातो तो कव्हरला. एक धाव पूर्ण करतात पाहिजे. दुसऱ्या चेंडू धावसाठी मात्र जे चेंडूला फील्ड करतात एक धाव जाते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 8 या धावसंख्येवर. षटक सुरू आहे दुसरं उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि नक्कीच
आज दिवस ही स्पर्धा चालेल. आजचा स्पर्धेचा पाहायचा गेला तर दुसरा दिवस. काल एकीकडे पाहिलं तर अंतिम फेऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, नवकर आणि गोरसाई, नवकर आणि गोरसाईमध्ये सामना झाला होता. मात्र नवकर संघाचा जो शेवटचा गोलंदाज होता, 2 फुलटा चेंडू आणि त्याच्यावर 2 षटकार मारले. गोरसाई संघ पुढे चाल केली होती. आता चेंडू जाते तो कव्हरला. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावना संघाची धावसंख्या होते ती 9 या धावसंख्येवर. 49 धावांचं आव्हान आहे. पाहायचं कुठल्या प्रकारे पूर्ण होत आहे. धावा झालेल्या आहेत 9. अजूनपर्यंत कुठलाही गडी बाद घोडबंदर संघाला करता आलेला नाही आहे. जो दबाव टाकायचा होता पहिल्या षटकामधून, म्हणजे जयेशनी प्रयत्न केला होता, आता नक्की चालला आहे तो वैभव आलेला आहे. दुसरे षटक सुरू आहे की जेणेकरून पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही जर 2 किंवा 3 फलंदाज जर बाद केले तर नक्कीच समोरच्या संघावर एक दडपण निर्माण होतं आणि ते दडपण तुम्हाला निर्माण करावं लागेल. आताचा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू. कदाचित फलंदाजाला वाटलं असेल का चेंडू पडल्यावर थोडीशी उसली गेल, मात्र चेंडू थोडासा खाली राहिला आणि फलंदाजाला चकून बाकीचं काम यष्टीरक्षक करतायत. निर्धाव जातोय चेंडू. मैदानी शेजारी असलेली आमची हाकेला पावणारी, नवसाला धावणारी आई चिजवादेवीचे आशीर्वाद घेऊनच या स्पर्धेचा आम्ही प्रारंभ केला. मैत्री चषक 2022. आताचा चेंडू या ठिकाणी चेंडू पडल्यावर तो जातोय तो मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि कमान डीजे गावागावात लोक जमलाय न मैत्री चषकला नुरायला. 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 6 धावा येतात आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होती ती 15 या धावसंख्येवर. तर नक्कीच टिचून गोलंदाजी करावी लागेल आणि कोलचत संघाला सुद्धा कमी लागून चालणार नाही. अतिशय ठाणा नगरीतील एक नामांकित असा संघ आहे, अतिशय गाजलेला असा संघ आहे आणि नक्कीच समोर आहे घोडबंदर संघ. मात्र एकच संघ पुढे चाल करील. पाहायचा कुठला संघ पुढे चाल करील ते. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर पॉइंट, कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, थर्ड मॅन. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर यष्टीरक्षक केतन जातोय आणि झेल टिपला जातोय. पहिला मोरा थोडासा उशिरा का होईना मात्र बाद करतायत कुलचेत संघाचा. कमांड डीजे. थँक्यू डीजे. नीलमजी नाईक, महाराष्ट्र बॉक्स लंगडी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि उत्कृष्ट असे क्रिकेटपटू यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आणि शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय योगेशी पाटील. सन्माननीय योगेशी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय नीलमजी नाईक, महाराष्ट्र बॉक्स लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांचा खास सन्मान केला जाणार आहे. तर आपण आलात, आपला संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आला तरच आम्हाला देखील कृतज्ञता वाटते. कारण भिवंडीचे संघ इतक्या लांबून, इतका लांबचा पल्ला गाठून या ठिकाणी येतात, तर तुमचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. आपण पाहू शकता सन्माननीय नीलमजी नाईक, टाळ्या होऊन जातं मित्रांनो. एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व भिवंडी परिसरातलं. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी नीलमदादांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद नीलमदादा, आपण आलात. पुन्हा एकदा तुम्ही आसनात होऊ शकता. त्यानंतर सन्माननीय सचिनजी केसरीनाथ म्हात्रे, विद्यमान नगरसेवक मीरा भाईंदर महानगरपालिका. डॅशिंग, डायनॅमिक, यंग पर्सनॅलिटी आहे आणि नेहमीच परिसरातील सर्वांगीण विकासासाठी तत्पर असतात आणि कुठे समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी नेहमीच ते तत्पर असतात. तर मी विनंती करतोय मिलिंद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सचिनदादा म्हात्रे, विद्यमान नगरसेवक यांचा शुभ सन्मान करणार आहोत. आपण आपला बहुमूल्य वेळ दिला. खरं तर वर्किंग डे आहे आणि आज तरी देखील आपला वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात, राखून ठेवलात, त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. आपण पाहू शकता सचिनजी म्हात्रे, विद्यमान नगरसेवक मीरा भाईंदर महानगरपालिका. धन्यवाद सर. पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन हा गौरव केला जातोय. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. नंदलालजी तरे. तर धन्यवाद मनीष. तर दुसरा मोरा बाद होतोय. एक जबरदस्त असं यश येते ते घोडबंदर SP वाघमारे यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक येते गोलंदाजाला. तर नक्कीच 2 फलंदाज बाद होत आहेत.
आता मात्र वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतोय घोडबंदर. म्हणजे जे दडपण आणायचं होतं पहिल्या षटकामध्ये जमलं नाही, मात्र ते दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय तो वैभव. दोन फलंदाज बाद होतात. प्रथम बाद झाला होता तो अजित आणि त्यानंतर बाद होतोय तो जयेश. तर नक्कीच दोन फलंदाज बाद होतात कोलशेत संघाचे. आता मात्र घोडबंदर संघ थोडंसं वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतात. पहिलं षटक टाकलं होतं जयेश गर्दाने, अप्रतिम षटक टाकलं होतं. 7 धावा दिल्या होत्या जयेश यांनी, म्हणजे टिचून गोलंदाजी केली होती. दुसरं षटक 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. संघाची धावसंख्या ती 2 बाद 15. आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतात जयेश. स्ट्राईक घेतो सहबाज आणि नॉन स्ट्राईकला उभा येतो प्रफुल्ल. पुन्हा एकदा दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रथम षटक टाकलं होतं जयेश यांनी, 7 धावा दिले होते. दुसरं षटक टाकलं होतं वैभव यांनी, 2 फलंदाज बाद करताना तब्बल 8 धावा दिले होते. अप्रतिम अशी गोलंदाजी. जयेश राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. आता चेंडू अप्रतिम असा चेंडू खाली बसतोय, यष्टी रक्षकाला चकून जातोय. एकदा येते आणि एका धावनं संघाची धावसंख्या होते ती 16 धावसंख्येवर. प्रदीप पेडवेकर, नक्कीच तुमची गरज आहे या ठिकाणी. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 2 बाद 16. तिसरं षटक प्रगतीवर. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील पहिला सामना खेळला जातोय घोडबंदर वर्षात कोलशेत या दोन्ही संघामध्ये. कालचा दिवस जर पाहिला तर गोरसाई आणि मीराबाईंदर परिसरातील मोरवा असे 2 संघ पुढे जाताना तुम्हाला दिसतील. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. तर या ठिकाणी पास झालं तर उद्योजक नरेंद्र राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. तर आम्ही कॉमेंट्री बॉक्स करून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या मित्रांनो वेलकम. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू आपल्या स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये चेंडूला फील करतात. जयेश प्रयत्न करतोय कारण की आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतोय. माझे नगरसेवक आणि माझे ग्रामस्थ या ठिकाणी बघतायत. तर नक्कीच मला खूप प्रयत्न करायचा आहे. माझं दुसरं षटक पहिल्या षटकामध्ये जर मला गडी बाद करता आला नाही तर माझा दुसऱ्या षटकामध्ये माझा नक्कीच प्रयत्न असेल. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू येतो तो ऑन साईडला. एकदा पूर्ण होते पाहायचा. दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी एकाच ॲक्शनमध्ये चेंडू काही सापडत नाही आहे. मात्र 2 धावा जात आहेत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 18 धावसंख्येवर. जयेश बॉलिंग करतोय. जयेशसाठी पारितोषिक आहे अजय तरे यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये पारितोषिक अजय तरेकडून. नक्कीच नक्कीच मनीष. आणि कालचा दिवस मनीष व्हायला तर पैशाची आतिषबाजी झाली होती आणि आज पण व्हायला पाहिजे. होईल 5ही दिवस होईल. संघाची धावसंख्या होती 2 बाद 18. तिसरं षटक प्रगतीवर. तिसरं षटक टाकतोय आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन जयेश घरत. आता चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करायची होती. मात्र चेंडू काय पट्ट्यामध्ये येत नाही. एकदा पुन्हा होत्या दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असेल आणि मात्र या ठिकाणी मात्र फेकी थोडीशी उशिरा येतोय. विशाल नाईक आपल्या जागेवर स्थिर आहेत. व्यवस्थित पोहोचते. 2 धावा येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 20 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीवर आहे.
6 षटकामध्ये 49 धावांचं आव्हान पाहायचं आहे. कोलशेत संघ कुठल्या प्रकारे पूर्ण करतोय ते. मिलिंद म्हात्रे व त्यांचं सहकाऱ्यांचं कौतुक करावं तर तेवढंच थोडं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं, मग तो कला क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, घोडबंदरची गावदेवीची यात्रा असू दे, त्या ठिकाणी सुद्धा मिलिंद म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बरीच नाटकं तुम्ही पाहिली होती. आता त्या चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू परत 9 मॅचमध्ये एकदा पूर्ण होत आहे आणि एका धावेवर समाधान मार्क. कदाचित प्रयत्न करायला पाहिजे होता या झेलसाठी, तर नक्कीच एक धाव जाते आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढवून होती ती 21 या धावसंख्येवर. चला जय बजरंग कारिवली, आपण कॅप्टन यायचे टॉस बॉक्समध्ये. आपण लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. धन्यवाद. गोलंदाज वैभवसाठी 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर. आता त्या चेंडू लॉफ्ट होत आहे आणि चेंडू खाली आहे तो क्षेत्ररक्षण या ठिकाणी झेल टिपला जातोय. तिसरा मोरा बाद होतोय तो कोलशेत संघाचा. कमांड डीजे. म्हात्रे साहेब, विद्यमान नगरसेवक मीरा भाईंदर महानगरपालिका विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. आणि झुंजार स्पोर्ट्स कोलशेतचे कॅप्टन सागर शेळके या ठिकाणी सज्ज आहेत आणि जय बजरंग कारिवलीचे कॅप्टन महेश पाटील भोला हे आता तुम्हाला पाहायला 2 अनुभवी आणि दिग्गज नामांकित संघ तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. खूप क्रुशियल मोमेंट असणार दोन्ही संघासाठी. वेलकम महेश, वेलकम इन भाईंदर फर्स्ट ऑफ ऑल, आणि वेलकम भाईंदर सागर. सन्माननीय सचिनजी म्हात्रे सोबतच धीरज आहेत, रवी तरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस क्लिअर करणार आहोत. हेड आणि टेल जे पारंपरिक नाणं आहे ते पारंपरिक नाणं तुम्हाला फक्त कॉल करायचं हेड ऑर टेल. हेड कॉल केलाय अँड टेल इट इज. तर धन्यवाद सर. आपण या ठिकाणी एक छायाचित्र झालंच पाहिजे, कारण एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांसोबत एक छायाचित्र काढण्याची संधी आम्हाला मिळते. 2 कॅप्टन्स देखील सोबतच आहेत. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा आसन होऊ शकता VIP डाईसवर रवी सर आणि सचिन सर. तर नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघाने नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. खरं तर तुमचा बॅटिंग झोन खूप जास्त स्ट्रॉंग आहे, तरी क्षेत्ररक्षण निवडण्यामागचं नेमकं कारण काय आहे? आम्ही चेस करू बघतोय, त्याचे रन होत नाही जास्त, 50-55 होत आहेत, तर आम्ही चेस करू. आउटफील्ड कशी वाटली? तुम्ही प्रथम दिवशी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आलात आणि आउटफील्ड आणि हे एकंदरित वातावरण, क्रिकेटमध्ये वातावरण बघून कसं वाटते? संघाची धावसंख्या 2 बाद 21, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. ग्राउंड पण छान आहे. या अगोदर कधी मीरा भाईंदर शहरामध्ये येणं झालंय? येणं झालेलं 1-2दा आणि इथं पहिल्यांदा खेळतोय. यानंतर अजून एक टुर्नामेंट आहे अमित तरे यांची 8 ते 12, त्या टुर्नामेंटमध्ये देखील खेळण्याची इच्छा आहे का? हो, ती पण खेळणार आहे. ओके, ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकून झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. महेश, मनासारखा निर्णय मनाविरुद्ध? आम्ही टॉस जिंकली असते तर बॅटिंगच घेतली असती. व्हेरी गुड. म्हणजे मनासारखा निर्णय आलेला आहे. तर बॅटिंग पॅकेज, बॅटिंग युनिटमध्ये कुठले बॅटर्स पाहायला मिळतील? सर्वांकडनंच अपेक्षा आहे बॅटिंगची. आणि आज नीलम दादांचं नेतृत्व आहे आणि पप्प्या खारीक देखील तुमच्या सोबत आहे, तर एक चांगली बॉन्डिंग आहे का कृष्णाई कारिवलीची? आणि भिवंडी तर क्रिकेट तुम्ही बिझी खेळता आणि आता आता भिवंडीच्या लांब तुम्ही खेळण्यासाठी आलेत, अनुभव कसा राहिला? सर्वात प्रथम तर तुम्ही बोलले निलम नाईक तुमच्यासोबत आहेत. निलम नाईक आमच्यासोबत नेहमी असतात. आमचे ते पॅकर आहेत. जय बजरंग कृष्णाई किंवा वीर बजरंग कोणत्याही नावाने खेळलो, निलम नाईक यांचा नेहमी आम्हाला सहकार्य असतो. आणि या परिसरात आम्ही प्रथमच आलो आहेत खेळायला आणि खेळण्याचा खूप आम्ही म्हणजे एन्जॉय करू. आणि टुर्नामेंट चांगली आहे. नियोजन आयोजन आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली, सर्वात प्रथम त्यांचा आम्ही आभारी आहे. धन्यवाद. हे होते महेश पाटील. नाणेफेक पराभूत झाल्यानंतर फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जिंकले ते म्हणजे झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि आमंत्रित केले वीर बजरंग कारिवली संघाला फलंदाजी करण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने तयार आहेत नंदलाजी तरे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीष. 3 षटकांचा खेळ पुन्हा राहिलाय, म्हणजे चेंडूशी लगत 18 आणि धावा पाहिजे त्या 28. एक जबरदस्त असा सामना. अजूनपर्यंत सामना समान आहे, बॅलन्सिंग आहे. पाहायचा कुठला संघ पुढे चाल करतोय ते. नक्कीच पुन्हा एकदा काश्मीर परिसरातील स्थानिक नगरसेवक आदरणीय सन्माननीय सचिन केसरीनाथ म्हात्रे यांच्याकडून दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतात विशाल. स्ट्राईक खेळत अमित. विशाल पहिला चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर स्वतःच्या बॉलर थ्रो मध्ये धावत जाऊन झेल टिपणं किती कठीण असतं आणि सूर्याची डायरेक्ट किरण डोल्यावर येत असताना सुद्धा विशालने जी आताची कामगिरी केली, एक मौल्यवान कामगिरी केली. कमॉन डीजे. अंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे गोलंदाजी कशी टिचून करावी आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर दाखवून दिले. कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत या ठिकाणी मुभा दिलेली नाही आहे. विशाल पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. काय अतिशय चांगल्या प्रकारचा झेल टिपला होता. सूर्याची किरण स्वतः डोल्यावर येत असताना आपल्या बॉलर थ्रूमधून 15 ते 20 पावलं धावत जाऊन तो झेल टिपलाय. एक अतिशय मूल्याची कामगिरी अमित पॅकर्स घोडबंदरसाठी. यष्टी रक्षक केतन यष्टीना चिटकून उभा आहे. थर्ड मॅन आहे. कव्हर आहे, पॉइंट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ असं दूर दूर क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे ते कोलचेत संघासाठी. स्ट्राईकला तो प्रफुल्ल थोडासा कान मंत्र देतोय केतन आपल्या गोलंदाजाला. प्रफुल्ल पुन्हा सज्ज असेल. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर बिग हिट करायची होती आणि कदाचित बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाकडे. मात्र बाउन्स झाला होता चेंडू. एक अप्रतिम अशी गोलंदाजी विशाल यांच्या मार्फत टिचून गोलंदाजी करतोय. आताचा फुलटा चेंडू बनून खेळता चेंडू जातो ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. मात्र तैनात केले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चेंडूपर्यंत पोचून दिलं नाही. एक अप्रतिम असा फटका आणि त्या फटक्याने 4 धाव येतात. 4 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होती ती 25 या धावसंख्येवर. अर्धा पल्ला पार केलाय तो कुलशेत संघानं. षटक सुरू आहे चौथं. 2 नंतरची हाणामारीची षटकं. प्रफुल्ल एक चौकाराचा. आताचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र विशाल यांनी पाहिलं होतं माझी ज्या चेंडूवर चूक झाली होती पुढे जाऊन प्रफुल्लनी त्या चेंडूला फुलटाच बनवला होता. ऑन साईडला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. ती चूक मी पुन्हा करणार नाही आणि निर्धाव चेंडू टाकलाय. दाखवून दिलं प्रात्यक्षिक विशाल यांनी. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जातोय तो सीमारेषेच्या लांब 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 आणि लांब षटकार 6 धावा येत आहेत आणि धन्यवाद डीजे. आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावा पाहिजे 18. एक जबरदस्त अशी चुरस निर्माण होते या ठिकाणी. पुन्हा जसजसे चेंडू कमी व्हायला जातात तसतशी चुरस मात्र या ठिकाणी वाढत चाललेली आहे. मित्रांनो आजच्या दिवसातील हा पहिला सामना खेळला जातो अमित पॅकर्स वर्सेस घोडबंदर वर्सेस कोलशेत या दोन्ही संघामध्ये. प्रफुल्ल एक घातक फलंदाज घोडबंदर संघासाठी. 2 चेंडूवर 10 धावा कुठल्यात प्रफुल्ल यांनी. आताचा फुलटा चेंडू या ठिकाणी आणि पायाचं झालं तर पुन्हा एकदा षटकार. नक्कीच मित्र असे जर लॉलीपॉप चेंडू दिले तर चेंडूला सीमारेषेच्या पार टाकण्याची कुवत या प्रफुल्लमध्ये आणि त्यांनी ती दाखवून दिलेलं आहे. चक्कर काय मारता चौकत
चिकता रंगाची टी शर्ट घालून मैत्रीच्या शक्ती शोभा वाढविता चक्कर काय मारतान चौकर काय मारतान नये नये प्रायचिकता रंगाची टी शर्ट घालून मैत्रीच्या शक्ती शोभा वाढविता आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मैत्रीच्या शक्ता दरारा पोरबंदर गावाची पोरं मिळून मैत्रीच्या शक्ता भरविलाय गावागावात लोक जमलाय मैत्रीच्या शकला नुरायला 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 धन्यवाद डीजे. तर नक्कीच या ठिकाणी पॉवर प्लेचा उपयोग करतायत ऑन हॅट्रिक वर. अरे नक्कीच वैभवला एक सुवर्ण संधी या ठिकाणी. गेल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केले होते. त्याचं दुसरं षटक सुरू होते या ठिकाणी आणि एक सुवर्ण संधी येते ती वैभव यांच्यासाठी. पॉवर प्लेचा उपयोग केला या ठिकाणी. 12 चेंडू आणि 12 धावा. एक जबरदस्त असा सामना. अजूनपर्यंत सामना समान आहे, बॅलन्सिंग आहे. वैभव लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर पॉइंट थर्ड मॅन डीप फाईन लेग असं क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. वैभव पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये पाहिलं तर घोडबंदर संघाचा संगणक मनीष वैती. वैभव ऑन हॅट्रिक. हाताचा चेंडू अप्रतिम असा चेंडू मात्र जास्त 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 बाहेर जातोय. पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावानं पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या होते ती 38 या धावसंख्येवर. आता चेंडू शिल्लक 12 चेंडू आणि 11 धावा. अजूनपर्यंत सामना समान आहे, बॅलन्सिंग आहे. पाहायचं कुठल्या प्रकारची गोलंदाजी वैभव साहजी क्षेपणास्त्र कुठल्या प्रकारची वापरेल ती. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो पॉइंटला आणि पॉइंटचं क्षेत्ररक्षण चेंडू फील्ड करेपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती 39 या धावसंख्येवर. आता चेंडू शिल्लक 11 आणि धावा पाहिजे त्या 10. 11 चेंडू आणि 10 धावा. क्रिकेटचा महासंग्राम मीरा भाईंदर एक ऐतिहासिक गाव घोडबंदर याच्या मैदानामध्ये. वैभव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू येतो तो ऑन साइडला. मनीष वैती यांच्याकडून चूक होते आणि ती चूक एवढी मोठी होती की ती 4 धावा जात आहेत आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 43 या धावसंख्येवर. आता फक्त संघाला जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आणि नक्कीच प्रफुल्लमध्ये ती कुवत आहे. गेल्या षटकामध्ये जर पाहायचं झालं तर एक उत्तुंग षटकार आणि एक चौकार. 25 या धावसंख्येवर खेळतोय तो प्रफुल्ल. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर प्रफुल्ल बाद होतोय, म्हणजे 5वा मोरा बाद होतोय. तर नक्कीच 5वा मोरा बाद होते कोलचेत संघाचा. प्रफुल्ल बाद होतोय. काय ना चला कुठलाच रिव्ह्यू नाही वगैरे काही नाही, लगेच मॅच ऑन करायचे. स्टार्ट दी मॅच. तर या घोडबंदर क्रीडा संकुलनाच्या प्रवेशद्वारापाशी आपण बाजूलाच पाहत आहेत मित्रांनो. घोडबंदर महिला बचत गटचं कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये मित्र म्हणेल उत्कृष्ट जेवण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला प्राप्त होईल, उपलब्ध होईल. व्हेज नॉनव्हेज त्यानंतर चहा नाश्ता सर्व काही तेथे आहे. तर प्लीज त्याचा आस्वाद घ्या. नक्कीच प्रफुल्लसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. 11 चेंडू मध्ये 25 धावा. व्हॉट अ बॅटिंग. कितवा चेंडू. वैभव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज
आता चेंडूला लॉप करायचा होता या ठिकाणी पाहायचं झालं तर, आणि बाद होतोय, 6वा मोरा बाद होतोय. एकीकडे पाहायचं झालं तर धावांचं समीकरण कमी होते, दुसरीकडे पाहायचं झालं तर गडी बाद होण्याचा क्रम मात्र वाढत चाललेला आहे. म्हणजे अजूनपर्यंत सामना बॅलन्सिंग आहे. वैभव कलाटणी देतोय का या षटकामध्ये सामन्याला, आणि तेच चित्र आपण स्वतः समोर लाईव्ह पाहतायत. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज जातोय या ठिकाणी वीरू, आणि पुन्हा एकदा वैभवसाठी सुवर्ण संधी कशी येते पहा मित्रांनो. पहिल्या षटकात जर त्याला ऑन हॅट्रिकची संधी होती, आणि जर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पुन्हा एकदा हॅट्रिक वर जातोय. म्हणजे किती टिचून गोलंदाजी केली असेल. जे वादळ निर्माण झालं होतं या मैदानामध्ये, प्रफुल्ल यांनी केलं होतं ते वादळ त्यांनी मात्र बंद केलं. एक मोठी कामगिरी केली होती त्यांनी घोडबंदर संघासाठी. मैत्री चषक 2022 एक जबरदस्त असं स्पर्धेचं आयोजन. घोडबंदर मास्टर, घोडबंदर बॉईज, साई श्रद्धा ग्रुप, घोडबंदर ग्रामस्थ सर्वांचा हातभार या स्पर्धेसाठी लागलेला आहे. आता चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढतात. एकदा पुन्हा ते पाहिजे दुसऱ्या धावसाठी, आणि कदाचित जर पैकी 1 सेकंद जरी लवकर आली असती तर धावबाद होण्याची शक्यता इथे नाकारता आली नसती. वैभव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 7 चेंडू आणि 5 धावा. आताचा फुलटा चेंडू, आणि चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. सामना विजयी होतोय. जो सामना त्यांनी रंगत आणला होता त्या सामन्याला, मात्र शेवटच्या क्षणी मात्र तो चेंडू फुलटॉच बनतोय, आणि या ठिकाणी कोलशेत संघ आहे तो पुढे जातोय. आणि नो बॉल सुद्धा दिलेला होता. तर नक्कीच जेव्हा दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल